नमस्कार मित्रांनो. 3 जुलैच्या भागामध्ये अर्जुन म्हणतो, "आप्पे, मी तुला डिव्होर्स पेपर पाठवलेच नाही." आप्पी म्हणते, "अर्जुन, तू काय बोलतोस? तुला कळतंय का?" तो म्हणतो, "अगं, तुझ्याकडून पेपर आले. तुझ्या सह्या बघून मी पण सह्या केल्या." विनय म्हणतो, "तुम्ही दोघांनी नाही पाठवले." बापू म्हणतो, "मग पेपर पाठवले कुणी?" रुपालीला आठवतं तिला मोना बोललेली असते की वैंसा अमोलला शिकवतात, तुझे बाबा चांगले नाही, त्यांच्याकडे जायचं नाही. रुपाली म्हणते, "तसं असेल ना तर आप्पीला डिव्होर्स पेपर पाठवते." आणि ते एकदम ओरडते, "मी पाठवले पेपर्स." आता मात्र सगळे शॉक होतात. आप्पी आणि अर्जुन तर तोंडालाच हात लावतात. अर्जुन म्हणतो, "स्वप्नील, बघितलं का? आता काय करायचं मी? अहो वहिनी, तुमच्यावर एवढा विश्वास होता, तुम्ही पेपर दिले म्हणून मी डोळ्या झाकून सह्या केल्या. त्यावेळेस मी अमोलचा पण नाही विचार केला." पण रुपालीला काहीच वाटत नाही. ती वाकडं तोंड करते. आप्पी म्हणते, "रुपाली ताई, मी तुम्हाला बहीण मानत होते." आता रुपाली कुच्ची स्माईल करते. आप्पी म्हणते, "तुमच्यापासून अमोलला तोडण्याचा माझा काही हेतू नव्हता." मोना म्हणते, "आता काही खरं नाही. माझा नवरा मला हाताला धरून घराबाहेर काढेल." स्वप्नील म्हणतो, "रुपाली, तू काय केलं तुला कळतंय का? अर्जुनचा संसार मोडायचा तुला काय अधिकार होता आणि हा अधिकार तुला कोणी दिला?" आप्पी म्हणते, "ताई, मी असा काय मोठा गुन्हा केला तू माझा संसार मोडायला निघाला?" रुपाली म्हणते, "संसार? कसला संसार अपर्णा?" आप्पी म्हणते, "काही का असेना, पण तुम्ही काय केलं असं?" रुपाली म्हणते, "अपर्णा, तशी पण भाऊजींना तुझ्यासोबत यायची इच्छाच नव्हती." विनय म्हणतो, "अगं रुपाली, त्या दोघांना एक पोरगा आहे आणि तू त्यांचा संसार गैरसमजामधून मोडायला निघाली होतीस." आर्या म्हणते, "अर्जुन, अरे काय फरक पडतो त्याने?" बापू म्हणतात, "आर्या, जसं लग्न होताना 2 मनं एकत्र येत असतात ना, तशी 2 घरं पण एकत्र येतात आणि त्यांच्यावर फरक पडतो. अगं नाती काळवंटतात." स्वप्नील म्हणतो, "अर्जुन, रुपालीच्या वतीने मी तुझी माफी मागतो. अरे मला असं वाटलं डिवोर्सचा निर्णय हा तुझा आणि अपर्णाचा आहे." दात काऊन रुपालीकडे बघतो आणि म्हणतो, "पण?" रुपाली म्हणते, "पण काय? ठीक आहे, चुकले मी, चुकले. पण अपर्णा जशी वागली त्यानंतर भाऊजी तिच्याबरोबर जाणार होते का?" दीपे म्हणतो, "रुपाली ताई, त्यांचं त्यांनी बघितलं असतं की." रुपाली म्हणते, "भाऊजीला त्रास झाला त्याचं काय? अमोलच्या आठवणीमध्ये भाऊजी त्या खोलीमध्ये कित्येक तास रडत बसायचे. त्यांचं एकटेपण त्यांना खायला उठलं होतं. मग या सगळ्यामध्ये डिवोर्स हाच एक मला पर्याय दिसला." विनायक म्हणतो, "आप्पे, या सगळ्यामध्ये तुझ्याबद्दल आमच्या मनामध्ये जो गैरसमज झाला ना, त्याबद्दल आम्ही तुझी माफी मागतो." रुपाली म्हणते, "मामनजी, अहो तुम्ही तिची माफी काय मागताय? ही अपर्णा ना पद्धतशीर डाव खेळते." आप्पी म्हणते, "ताई, अहो तुम्ही काय बोलताय? ती मी बरोबर बोलते. मला वाटत होतं डिवोर्स पेपर पाठवल्यानंतर भाऊजींच्या जीवनात शांतता येईल." दातकात म्हणते, "काय झालं? तू तर माझ्या पुढची निघालीस ग." अर्जुन म्हणतो, "ओ वहिनी, बस करा. माझा त्रास मी सहन करत होतो ना." आरेचाई म्हणते, "अर्जुन, तुला अपर्णापासून वेगळं व्हायचं नव्हतं?" आप्पी म्हणते, "प्रश्न वेगळा व्हायचा नाही आहे. हा निर्णय कुणी घेतला याचा आहे." रुपाली म्हणते, "मी असं केलं नसतं ना, अपर्णा आणि भाऊजी, तुम्ही हा निर्णय घेतलाच नसता. आणि एवढं होऊन पण अपर्णा, तू भाऊजींना तुझ्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतेच आहे ना." बापू म्हणतात, "जे काय बोलायचं ना ते स्पष्ट बोला." रुपाली म्हणते, "काल रात्री अपर्णाने भाऊजीला तिच्याजवळ थांबवलंच ना." आप्पी म्हणते, मी थांबवलं?" रुपाली म्हणते, "हो, तूच. अगं अमोल अजून लहान आहे, काय कळतंय त्याला? तू त्याच्याकडून प्रत्येक वेळेस तुझा हेतू साध्य करून घेतलास ना." आप्पी म्हणते, "अर्जुन, अरे काय आरोप होतात माझ्यावर?" रुपाली म्हणते, "अपर्णा, त्यांच्याशी काय बोलते तू? तुमचा डिवोर्स ठरलाय ना, तरी तू इथे का भाऊजींना थांबून धरतेस ग? का तुला वाटतं त्यांचं दुसरं लग्न होऊच नये?" मोना म्हणते, "अहो, खरंच त्यांनी थांबून धरलं नाही. अर्जुन दादा स्वतःच थांबले होते." पण रुपाली काही शांत बसत नाही. आप्पीवर नको नको ते आरोप करते. अर्जुन म्हणतो, "वहिनी, तुम्हाला जे काय बोलायचं ना ते मला बोला, आप्पीला नको. मी काल आर्याकडे गेलो नाही कारण मला इथे अमोलसोबत थांबायचं होतं माझ्या मर्जीने, आणि त्यावेळेस सांगून झालंय माझं." दीपा म्हणतो, "काय हो रुपाली ताई, साखरपुड्याची पत्रिका तुम्हीच घेऊन आला होतात ना?" अर्जुन म्हणतो, "काय वहिनी, हे खरं आहे का?" रुपाली म्हणते, "हो, आले होते, पण हेच सांगायला, आता आमच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करू नकोस." आता आर्याची आई आणि रुपाली आप्पीला खूप बोलत असतात. अर्जुन मोठ्याने ओरडतो, "वास वहिनी, मी जर अमोलला भेटू नये असं जर आप्पीला वाटत असतं ना, तर पहिल्या वाढदिवसाला ती बोलवायला आलीच नसती. काय वहिनी, आली होती ना?" आता रुपालीचा चेहरा पडतो आणि तिला आठवतं आप्पी फेरणी घेऊन आली होती. रुपाली तिच्याकडून डबा तर घेते,
पण नको नको ते बोलते आणि हाकलून देते. आता रुपाली घाबरते. अर्जुन म्हणतो, सगळं माहिती मला. आप्पी आली होती, फेरणी घेऊन आली होती. तुम्ही आप्पीला हाकलून दिलं ते पण माहिती मला, आणि फेरणी फेकून दिली हे पण माहिती मला. विनायक म्हणतो, काय? अर्जुन म्हणतो, हो कदम. आणि वहिनीने आपल्यापासून हे आजपर्यंत लपून ठेवलं. स्वप्नील म्हणतो, रुपाली अशी का वागते? ती म्हणते, कारण अपर्णा स्वार्थी आहे. 7 वर्षापूर्वी तिने तुम्हाला आणि मला पण फसवलं. आप्पी म्हणते, बास करत आई, किती गोष्टींचं ओझं माझ्यावर टाकणार. रुपाली म्हणते, तेच खरंय भाऊजी, ही काय म्हणायची? मी मोठी आई आणि हे मोठे बाबा, पण काय केलं? वेळ आल्यानंतर ही अमोलला घेऊन गेली. कदम म्हणतो, अगं ती परिस्थिती तशी होती. आता आर्याची आई आणि रुपाली खूप गोंधळ घालते. आर्या म्हणते, अपर्णा तू आमच्या आयुष्यापासून लांब का नाही राहत? आणि अर्जुन, तू अमोलला का नाही सांगितलं? थांब मीच सांगते. ती अमोल आवाज द्यायला लागते. आप्पी म्हणते, अर्जुन नाही या, अमोलची तब्येत आधीच ठीक नाही आहे. अर्जुन म्हणतो, आर्या ऐक ना. पण आर्या काय ऐकत नाही. सगळे तिला अडवतात पण ती आवाज देते. अमोल पळत येतो आणि म्हणतो, मा काय झालं? तुझे डोळे का लाल? तू रडत होती का? आर्या म्हणते, अमोल बाळा. अमोल म्हणतो, काय? अर्जुन म्हणतो, आर्या ऐक, तो खूप लहान आहे. आर्या म्हणते, बाळा तुझ्या बाबांचं ना दुसरं लग्न होणार आहे. त्यामुळे तुझे बाबा तुझ्या आणि तुझ्या माबरोबर इथे नाही राहू शकत. पण तुला जर तुझ्या बाबांबरोबर राहायचं असेल तर तू येऊ शकतो. आप्पी म्हणते, अमोल. आर्याची आई म्हणते, अपर्णा आज जे काय ना ते होऊन जाऊ दे, त्याला पण कळू दे. अमोल बोट करत म्हणतो, ओ आजी, मला सगळं माहिती आहे. माझी मा आणि बाबा माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आर्या म्हणते, बाळा ते शक्य नाही. तो म्हणतो, काय शक्य नाही? लहानपणापासून मी माझ्या बाबांबरोबर कधीच नव्हतो. पण मा मला त्यांची गोष्ट सांगायची. आता मी त्यांना भेटलो तर मला त्यांच्याबरोबरच राहायचं आहे. रुपाली म्हणते, अरे तुला दोघांपैकी एकाला निवडावं लागेल. अमोल तिला पण बोट करत म्हणतो, नाही रुपाली काकी, मी मासाठी बाबांना, बाबासाठी मला नाही सोडू शकत. आर्या बोलायला लागते पण सगळेच तिला अडवतात. अमोल म्हणतो, बाबा मला माहिती आहे तुमच्या दोघांमध्ये भांडण झालं, पण आपण काही दिवस एकत्र राहू शकतो का प्लीज? रुपाली म्हणते, भाऊजी तुम्हाला आर्याने आधार दिला हे विसरू नका. अमोल म्हणतो, बाबा मला काका काकी आजोबा सगळे हवेत. अर्जुन म्हणतो, आर्या माफ कर. आता निर्णय कुणीच नाही घेणार, फक्त अमोल घेणार. त्याची काही चूक नसताना माझ्या पोराने लय भोगलंय. आप्पी म्हणते, आणि आमच्यामुळे त्याला अजून त्रास व्हावा अशी आमची इच्छा नाही. आर्या म्हणते, तुला काय म्हणायचं अर्जुन? तो रागात म्हणतो, मला हे म्हणायचं आता अमोलची जी इच्छा आहे ना तेच होईल. ह्या घरामध्ये अमोलबरोबर कदम, दादा, वहिनी आणि मी राहणार. रुपाली वाकडं तोंड करते, पण कदम आणि स्वप्नील खूप खुश होतात. अमोल तर उड्याच मारायला लागतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.